आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण शेतीविषयक माहितीचा व्हिडिओ पाहणार आहोत. हा आपला व्हिडिओ पहिलाच आहे. आपण शेती कमी भांडवलमध्ये जास्त उत्पादन कसं करता येईल हे पाहणार आहोत आणि तीही प्रॅक्टिकली. म्हणजे आता मोठं भांडवल शेतकऱ्याला गुंतवणं थोडं हे आहे, म्हणजे गुंतवणं शक्य नाही का, तर प्रत्येक गोष्ट महागडी झालेली आहे. त्यामुळं आपण प्रॅक्टिकली अनुभव घेतलेला एखाद्या शेतकऱ्यानं तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो अनुभव देणार आहे आणि त्या अनुभवातून आपल्याला प्रॉफिट काय मिळालं हे आज सांगणार आहोत. आता आपण आमचेच मोठे चुलते बापराव क्षीरसागर यांनी एक आयसर कंपनीचा ट्रॅक्टर घेतलेला आहे. तो 65 HP किती HP आहे 55 HP ट्रॅक्टर आहे त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्याकडे पहिला जुना एक म्हणजे 2010च्या आसपास आयसरच होता, पण त्यांनी आता ही एक न्यू घेतलेला आहे, म्हणजे मोठा. की कशासाठी घेतलेला आहे की त्यांची केळी क्षेत्र वाढलेलं आहे, म्हणजे आमचे घरगुती क्षेत्र केळीचं थोडं वाढलेलं आहे. मग आमचे एक म्हणजे घरगुती क्षेत्र 100 एकर आहे, त्यात केळी प्रमुख पीक होणार आहे, म्हणजे आणि झालेलं बी आहे, ते वाढलेलं आहे. त्यासाठी त्यांनी त्या केळीसाठी खास घेतलेला आहे. त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत आणि ते आपल्याला काहीतरी आज मार्गदर्शन करतील की बाबा ट्रॅक्टर कशासाठी घेतला, का चॉईस घेतली, केळी पिकासाठी का चॉईस हीच. 4 व्हील ट्रॅक्टर आहे हा आयसर कंपनीचा. आज त्यांना आपण विचारणार आहोत. आज तुम्ही ट्रॅक्टर घेतला याचं म्हणजे प्रमुख कारण आणि बाबा कुठल्या पिकासाठी घेतला हे थोडं आम्हाला थोडं मार्गदर्शन सांग करा. नमस्कार, मी बापू क्षीरसागर, गिरवी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हा ट्रॅक्टर म्हणजे केळी आणि ऊस पिकासाठी खास घेतला. केळीची आणि ऊसाची रानं नीट करण्यासाठी घेतलेला आहे. 50 HP ट्रॅक्टर केळीमध्ये चालत नाही आणि त्यात 2 व्हील तर चालतच नाही. 4 ड्रायव्हर घ्यायचं कारण म्हणजे केळी ह्याला कट पण करता येते आणि नांगरट पण चांगल्या पद्धतीनं होती. खोलवर नांगरट जाते. खोलवर नांगरट जाते. खोलवर नांगरट झाल्याशिवाय आपल्याला म्हणजे रानातील हराळी वगैरे म्हणजे निघू शकत नाही. हराळी लावाळा असेल रानं आपली बारक्या ट्रॅक्टरनं वरून कडक झालेली आणि खोलपर्यंत नांगरट होत नाही. ही मेन त्याचं कारण. बहु पिकं घेऊन थोडक्यात राहणं लेपडल्यासारखी झालेली ती कडक झालेली आहे, त्यामुळं नांगरट ही खोलवर झाली पाहिजे. मग आता केळी तुमची किती आहे आणि आता ह्या केळीत तुम्ही कधी चालवणार ह्याचा प्रॅक्टिकली आम्हाला अनुभव पुढे येतच आहे. पण आता तुमची कशी म्हणजे केळी किती आहे त्याचे थोडं संदर्भ द्या, आम्ही कसं चालणार बाबा. आता सध्या माझी 10 एकर केळी आहे आणि पुढच्या महिन्यात म्हणजे कट करायचं चालू होणार आहे. बरं, मग ह्या मेहनत जर व्यवस्थित केली तर केळी पिकाला चांगलं म्हणजे तुमचे काय बाबा फणीत झाड चांगलं वाढल, फणीत बाबा म्हणजे अंतर पडलं योग्य ते म्हणजे माल कसा नक्की फायदा होणारच की. रान कडक आहे, रान ज्यावेळेस ढिलं होईल त्यावेळेस मुळी चालणार आणि मग केळी पिकाला फायदा होणारच की. उद्देश तीच आहे, म्हणजे माल तुमचा एक्सपोर्टला जाणार नक्की 100% 100% जाणार आणि चांगल्या म्हणजे चांगल्या क्वालिटीनं काय ती 13 किलो पॅक असते त्यात जाणार. हो.